शरीरामध्ये रक्त कमी होणं म्हणजे प्रामुख्याने ॲनिमिया होणं. यात शरीरातील हिमोग्लोबिन कमी होतं आणि त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. भारतात महिलांमध्ये 50 ते 60 वयोगटात ही समस्या जास्त आढळते. त्यामुळे याची लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. ॲनिमिया म्हणजे काय? तर रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण सामान्यापेक्षा कमी होणं. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशीमध्ये असतं आणि ते ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवतं. शरीरात रक्त कमी झाल्यावर प्रामुख्याने ही लक्षणं दिसतात. सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, थोडंसं काम केलं तरी दम लागतो, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, पायात शक्ती नसल्यासारखं वाटतं. कारण ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे स्नायूंना ऊर्जा कमी मिळते. चेहरा, ओठ, नख पांढरे पडतात, चेहऱ्यावर फिकटपणा जाणवतो, ओठांमधला गुलाबीपणा कमी होतो, नखं पांढरट दिसतात. हे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं होतं. त्याचप्रमाणे चक्कर येते, डोकं हलकं वाटतं, पटकन उठल्यावर काळोखी येते, चालताना अस्थिर वाटतं. मेंदूला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे असं होतं. श्वास घ्यायला त्रास होतो, थोडं चालल्यावरही धाप लागते, जिना चढताना दम लागतो, हृदयाचे ठोके वाढतात, हृदय जोरात धडधडतं, छातीत अस्वस्थता जाणवते. शरीर ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी हृदय वेगानं काम करतं. केस गळतात, त्वचा कोरडी होते, केस नाजूक होतात, त्वचा निस्तेज दिसते, नखं कमकुवत होतात, नखं तुटतात, चमक कमी होते, काही वेळा नखं आत वाकल्यासारखी दिसतात, हातपाय थंड पडतात, सतत थंडी वाजल्यासारखं वाटतं, डोकेदुखी होते, सतत सौम्य डोकेदुखी जाणवते, लक्ष केंद्रित करण्यात अडचण निर्माण होते, विचित्र गोष्टी खाव्याशा वाटतात जसं की माती, खडू, बर्फ खाण्याची इच्छा होते. हे लोहाच्या कमतरतेमुळे होतं. आणि रक्त खूपच कमी असेल तर छातीत दुखतं, बेशुद्ध पडलं जातं, अत्यंत कमजोरी जाणवते, पायामध्ये सूज येते. अशी लक्षणे दिसल्यावर मात्र तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. रक्त कमी का होतं? पहिलं महत्त्वाचं म्हणजे लोहाची कमतरता. दुसरं म्हणजे व्हिटॅमिन B12 आणि फॅलिक ॲसिडची कमतरता. जास्त मासिक पाळीमध्ये रक्तस्राव होणं, पचनसंस्थेमधून रक्तस्राव, गर्भधारणा, दीर्घकाळ चालणारे आजार जसं की किडनी, कॅन्सर, विशेषतः महिलांमध्ये. भारतातील अनेक महिलांमध्ये पोषणाचा अभाव, जास्त कामाचा ताण आणि योग्य आहाराचा अभाव यामुळे रक्त कमी होतं. त्याचप्रमाणे 50 वर्षानंतर B12ची कमतरता खूप सामान्य असते. त्यामुळे थकवा, स्मरणशक्ती कमी होते आणि चालण्यात अस्थिरता जाणवू शकते. रक्त वाढण्यासाठी काय करावं? तर हिरव्या पालेभाज्या जसं की मेथी, पालक खा, खजूर, मनुका, बीट खा, डाळी खा, कडधान्ये खा, तीळ आणि गूळ खा, व्हिटॅमिन C असलेली फळं खा जसं की लिंबू, संत्रे. आणि जास्तच कमी असेल रक्त तर आयर्नच्या टॅब्लेट्सही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. तेव्हा आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही डेली चांगल्या सवयी लावू शकता. हिरव्या पालेभाज्या नक्कीच तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता आणि दररोज जर व्यायाम केला तर नक्कीच तुम्ही निरोगी राहू शकता.